धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंनी ओमराजे निंबाळकरांवर जोरदार हल्ला चढवला। ओमराजे निंबाळकरांना थांबवण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं। मात्र वाघाची कातडी पांघरलेला हा लांडगा होता अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी ओमराजेंवर निशाणा साधला। ईडी चौकशीच्या भीतीने ओमराजे शिवसेनेत गेल्याचा हल्ला संजय राऊतांनी चढवला। तर निष्ठा ही बोलून दाखवायची नसते तर सिद्ध करून दाखवायची असते अशा शब्दात आमदार कैलास पाटलांनी ओमराजेंवर प्रहार केला। तेव्हा आता ओमराजेंनी जी बंडखोरी केलेली आहे त्यावरून आता उद्धव ठाकरेंनी विखारी टीका केल्याचं पाहायला मिळतंय। आत्ताची जी काय प्रकरण मला कळतायत त्या समारांची कुटुंब इकडे आले, त्यांना मी भेटणार आहे आणि त्यांना वाऱ्यावरती आम्ही सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही। पण एक एक प्रकरण ही आधी जर कळली असती तर मी तरी याला उमेदवारी दिली नसती। दुर्दैव हे आत्ता मला सगळ्या गोष्टी कानावरती येत आहेत। हे भयानक असा माणूस आपण पोचला कसा? आणि मी तुमची माफी मागतो कारण मी त्याला उमेदवारी दिली नसती तर तुम्ही मतदान केलं नसतं आणि मतदान केलं नसतं तर ही कीड वाढलीच नसती। आता कोणाकडे गेलाय? जेव्हा व्हिडिओमध्ये सगळे दिसायला लागले तेव्हा मी इथल्या ओमला विचारलं, अरे म्हटलं ओम तुझा चेहरा बरोबर दिसत नाहीये, काय तणाव आहे का तुझ्यावर? का रात्री झोपलेला नाहीयेस? नाही माझं सगळं बरोबर आहे, मी काय माझं काय बरोबर आहे सगळं। पण त्याच वेळेला माझ्या मनामध्ये पाल चुकली, याचा चेहरा साफ नाहीये, याचा चेहरा साफ नाहीये, याच्या मनामध्ये पाप आहे। आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याला जपायचा मी शेवटपर्यंत प्रयत्न केला, खोटं कशाला सांगू, शेवटपर्यंत प्रयत्न केला। अगदी आदल्या रात्री मध्यरात्री 1:30 वाजता 1:45 वाजता कैलासला आणि वरुणला मी त्याला भेटायला पाठवलं होतं आणि त्याला फोनवरती म्हटलं होतं की बघ ओम, मला ओमराजे पाहिजे, त्याला खासदार पाहिजे, निर्णय तू घे। मी माणसं जपणारा माणूस आहे, खासदार तर उद्या सुद्धा आपला निवडून तुम्ही आणणार आहात, खासदार तर 550 होतातच, पण मला माणूस, एक एक माणूस मला महत्वाचा आहे। पण आता हे सगळं कळल्यानंतर कळतं की अरे हा माणूस म्हणायच्या सुद्धा लायकीचा नाही, एवढ्याच्या सगळ्या भानगडी आहेत। रामाकडे काय होतं? वनवासात असताना लंका जाळली होती त्यांनी, हनुमानाने लंका जाळली तेव्हा प्रभू रामचंद्र वनवासात होते। आर्थिक विकास निधी मिळत नाही, मी लंका कशी जाळू असा प्रश्न पडला असता तर लंका जाळायचे, पण राम सेतू करायला निधी मिळत नाही, मग गेले रावणाकडे। ही सगळी थोतांड बंद करा, स्वतःची पापं झाकायला तुम्ही तिकडे गेलेला आहात, गद्दारी केलेली आहे। आणि स्वतःचा 2 दिवसापूर्वी आपले 2 खासदार जाऊन ओम बिर्लाने जाऊन भेटून आलेले आहेत, त्यांना घटनेचं एक पुस्तक दाखवले, म्हणाले नाही माझ्याकडे आहे, मग त्याच्यामधला एक तो नियम दाखवलेला आहे। आता ते जे काय म्हणतायत 6 झाले, 9 पैकी 6 म्हणजे 2/3 झाले। आणि माझ्या कानावर जे आलं की यांचं कधीच ठरलं होतं, फक्त हा इथला जरा अडून बसला होता, कारण त्याला माहिती होतं 5 झालेत, 6 होईपर्यंत 2/3 होत नाही, म्हणून ताणून धरलं, भाव वाढवला आणि मग गेला। दरम्यान ओमराजेंनी या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण पाहूया। ओमराजेंवर कितीही टीका झाली तरी ठाकरे असेल किंवा ठाकरेंची शिवसेना याबद्दल ओमराजे बोलणार नाहीत काहीच? मी कधीच बोललो नाही, बोलणारही नाही। का कशामुळे बोलून का? शिवसैनिकांचा रोष अंगावर येईल ही भीती वाटते? माझ्यावर प्रेम करते तो शिवसैनिकाचा रोष तुम्ही म्हणू नका। ज्या माणसाशी काही संबंध नाही, ज्या माणसाचं काही देणं घेणं नाही, त्याच्याबद्दल तुम्ही बोलता का? ज्या माणसाबद्दल काय वाटत असते म्हणून त्याच्याबद्दल बोलते। भावाचा काहीतरी बँक घोटाळा याच्यामधनं वाचवण्यासाठी तुम्ही गेलात, कुठली नोटीस आली होती सांगा मला, कुठली नोटीस आली होती? दाखवा ना मला एक नोटीस की बाबा अमुक नोटीस कुठल्या विभागानं काढली होती। काय माझं एक मत आहे आणि मी कुठल्याच प्रकारच्या दबावाला थारा न देणारा माणूस आहे। मग तसं जर काही प्रकरण असतं तर 22 ते 26 खारकार काय वाट बघत होतं का माझी 4 वर्ष? सरकारनं सोडलं असतं का?